कर्जत तालुक्यातील काही गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती। पाण्या वाचून तिथले आदिवासी बांधव तडफडत होते। मात्र झी हेल्पलाईनने या पाणी टंचाईची दखल घेतली। शेवटपर्यंत पाठपुरावा करत आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला। यंदा पाणी टंचाईने केवळ मराठवाड्यातलंच नव्हे तर रायगडमधील कर्जतच्या नागरिकांच्या तोंडचंही पाणी पळवलंय। या तालुक्यात उल्हास आणि पेज या दोन नद्या, मात्र दोन्ही नद्यांचं पात्र कोरडं पडलंय। तालुक्याचा टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला, मात्र सांगवी गाव आणि आदिवासी वाडीचा त्यात समावेश नव्हता। या नद्यांव्यतिरिक्त या गावांना विहिरी आणि बोरवेलचं पाणीही मिळायचं, मात्र या बोरवेल आणि विहिरीही आटल्या। गावाजवळ पॅकेज ड्रिंकिंग वॉटर कंपनी उभी राहिल्यामुळे गावाच्या विहिरी आणि बोरिंगचं पाणी आटल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केलाय। 5 वर्ष आमचं पाणी गेलेलं आहे। ही बिस्लरी झाले त्यामुळे आम्हाला पाणी गेलं। आम्हाला आंघोळीला पाणी प्यायला नाही तर आंघोळीला कुठूनचं पाणी आम्ही आणायचं? नदीला पण पाणी नाही। आम्हाला हे पाणी तुम्ही काय पण करून आम्हाला बिस्लरी मधनं पाणी तुम्ही पाईप टाकून द्यायलाच पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। नदीचा घाण पाणी तो घ्यायचा अंगावर न प्यायचा कुठला? जो आमच्या पोराबाळांच्या अंगात फोड्या असल्या काय दवाखान्यात जा तू ह्या पाण्या पाय मग काय करायचा? किती पैसा आम्ही घालू? कंपनी झाली ते प्रश्न पाणी गेलाय तर हे आपले टाकी बसून आम्हाला इकडे पाणी द्यायला पाहिजे। आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सांगवीचे गावकरी आणि आदिवासी बांधव एकत्र झाले, मात्र स्थानिक प्रशासन त्यांना दाद देईना। अखेर येथील आरटीआय कार्यकर्त्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। गावकऱ्यांची तक्रार आल्यानंतर झी हेल्पलाईनची टीम सांगवी गावात पोहोचली। भीषण पाणी टंचाईमुळे येथील ग्रामस्थ वैतागले होते। त्यांचा रोष प्रशासन आणि संबंधित कंपनीवर होता। जुन्या विहिरी बोरवेल आटल्या होत्या, नव्यानं मारलेल्या बोरवेलला पाणी लागत नव्हतं। इतकंच काय तर ही कंपनी अनधिकृतरित्या जागेचा वापर करत असल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली। बोरिंगला पाणी कुठे आहे? एक बिस्लरी बांधल्यापासून पाणी गेलंय आमचं। मग आम्ही कुठे पाण्याला ह्या टँकर येतात तर तिथं पण पाणी इकडचं आणतो ना कंचं नाही का? धरणातलं आणतो का कुठलं आणतो भरून? मग ते काय करा प्यायचं आम्ही का? धड लागतंय त्या पोरा बांधला सर्द्या झाल्या खोकलं झाल्या। त्यांना जी जागा दिली कंपनीसाठी पाण्याच्या ते चौकशी लावावी की ती जागा त्यांनी म्हणजे जेवढी एक पट जागा दिली ते दुप्पट त्यांनी बांधकाम केले आणि ह्या म्हणजे त्यांचे येणे केले की नाही, कुठल्या ह्याच्यानी त्यांनी येणे केले ते जिल्हा परिषद मार्फत केलंय की कलेक्टरनी केलंय की तहसीलदारांनी केले याची त्वरित चौकशी लागावी अशी माझी एक जिल्हा परिषद मेंबर म्हणून भावना आहे। गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं कंपनीची बाजू ऐकण्यासाठी व्यवस्थापकांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। या वाडीचा पाण्याचा गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र यांच्या समस्या नेमकी अशी आहे की याच्या माझ्या पूर्वेला जी कंपनी आहे पाण्याची तिच्यामुळे यांच्या गावाच्या जो का पाण्याचा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे। कंपनीवाल्यांनी ज्या काही बोरिंग मारल्यात त्याच्यामुळे गावाच्या बोरिंगला अजिबात पाणी नाहीये असं इथल्या ग्रामस्थांचा गंभीर असा आरोप आहे। माझ्या अगदी खाली बघत असाल तर ही एक बोरिंग आहे आणि ह्या बोरिंगला आता हापकली तरी पाणी येत नाहीये। एकूणच ह्या तालुक्याची आणि या गावाची परिस्थिती बघता पाण्याचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। अधिकारी वर्ग मात्र ह्या रखरखत्या उन्हात दखल घ्यायला काय तयार नाही। आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न सुटणं गरजेचं होतं, त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांची भेट घेतली। त्यांनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेत संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। गावाचा पाणी पुरवठाही लवकरच सुरळीत करू असंही सांगितलं। त्या कंपनीमध्ये 3-4 बोरिंग्स आहेत, त्या बोरिंग अधिग्रहण करून ते पाणी गावकऱ्यांना द्यावं असा एक प्रस्ताव ग्रामपंचायतीने आम्हाला पाठवला होता। या प्रस्तावाला माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मंजुरी दिल्यामुळे सदर कंपनीतील बोरिंग आम्ही अधिग्रहित करीत असून त्याद्वारे आदिवासी वाडीतील घरांना आम्ही पाणी पुरवठा करून त्याचा प्रश्न सोडवणार आहोत। पाण्यासाठी हे ग्रामस्थ लढत होते, मात्र त्यांचा लढा एकाकी पडला होता। स्थानिक प्रशासनाकडून त्यांना काडीचीही मदत होत नव्हती, मात्र झी हेल्पलाईनची मदत मिळताच त्यांच्या लढ्याला बळ आलं। आता लवकरच संबंधित कंपनीवर कारवाई होणार आहे। इतकंच नाही तर या गावकऱ्यांचा पाणी प्रश्नही कायमचा मिटणार आहे। अमोल पाटील, झी मीडिया, कर्जत, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।